नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र या विषयाची क्वेश्चन बँक। या अगोदर आपण प्रकरण पहिले आणि प्रकरण दुसरे या विषयाची क्वेश्चन बँक पाहिली होती। आता या व्हिडिओमध्ये या पुढील प्रश्नांची क्वेश्चन बँक राहील। मार्च 2021 सूचना फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। प्रकरण तिसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या। प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान 1972 मध्ये येथे संयुक्त राष्ट्राच्या मानव पर्यावरण विषयक पहिल्यांदाच परिषद भरली। पर्याय न्यूयॉर्क, स्टॉकहोम, जोहान्सबर्ग, शिकागो। दुसरं, रिकामी जागांमध्ये संयुक्त राष्ट्राने ब्रँडटलँड कमिशनची स्थापना केली। पर्याय 1982, 1983, 1984, 1985। तिसरं विधान, ब्रँडटलँड कमिशनने आपला अहवाल रिकामी जागांमध्ये संयुक्त राष्ट्र सादर केला। पर्याय 1986, 1987, 1988, 1990। चौथं विधान, रिओ दी जनेरिओ अर्थ समिट ही परिषद रिकामी जागा मध्ये भरली। पर्याय 1991, 1992, 1993, 1994। पाचवं विधान, 2002 मध्ये रिकामी जागा शहरात अर्थ समिट भरली। पर्याय न्यूयॉर्क, स्टॉकहोम, जोहान्सबर्ग, शिकागो। सहावं विधान, 2012 मध्ये रिकामी जागा येथे शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद आयोजित केली। पर्याय न्यूयॉर्क, स्टॉकहोम, जोहान्सबर्ग, रिओ। सातवं विधान, संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्रसदस्यांनी एकत्र येऊन सहस्त्रक जाहीरनामा रिकामी जागा मध्ये घोषित केला। पर्याय 2000, 2001, 2002, 2003। आठवं विधान, रिकामी जागा दशकात हरित क्रांती घडली। पर्याय 1960, 1970, 1980, 1990। नववं विधान, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना रिकामी जागांमध्ये लागू झाली। पर्याय 1984, 1985, 1986, 1988। दहावं विधान, रिकामी जागांनंतर महिला सक्षमीकरण ही संकल्पना तत्वतः मानली जाऊ लागली। पर्याय 1950, 1960, 1970, 1980। अकरावं विधान, सन रिकामी जागांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सुरू झाले। पर्याय 1975, 1976, 1977, 1978। बारावे विधान, रिकामी जागांमध्ये केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची CSWB स्थापन करण्यात आली। पर्याय 1950, 1953, 1956, 1959। रिकामी जागा च्या दशकात कल्याणकारी योजना म्हणून शिक्षणावर भर देण्यात आला। पर्याय 1940, 1960, 1980, 1990। 14वं विधान, भारतातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी एक समिती नेमण्यात आली। समितीने एक अहवाल सादर केला। त्या अहवालाला शीर्षक असे नाव देण्यात आले। पर्याय टुवर्ड्स इक्वेलिटी, टुमारो इक्वेलिटी, टुगेदर इक्वेलिटी, ट्रेंड टुमारो। 15वं विधान, 1990 मध्ये विकासाची जागा रिकामी जागांनी घेतली। पर्याय आधुनिकीकरण, जागतिकीकरण, सक्षमीकरण, औद्योगिकीकरण। 16वं विधान, रिकामी जागा घटनादुरुस्तीमुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देण्यात आले। पर्याय 73 व 74, 75 व 74, 76 व 75, 78 व 79। 17वं विधान, रिकामी जागांमध्ये भारत सरकारने महिला व बाल कल्याण विभाग स्वतंत्रपणे सुरू केला। पर्याय 2005, 2006, 2007, 2008। 18वं विधान, नीती आयोगाची स्थापना रिकामी जागांमध्ये झाली।
पर्याय 2015, 2016, 2017, 2018. 19वे विधान, भारतात घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा रिकामी जागांमध्ये लागू करण्यात आला. पर्याय 2005, 2006, 2007, 2008. 20वे विधान, भारतात महिलांकरिता लैंगिक छळ विधेयकमध्ये रिकामी जागा संमत झाले. पर्याय 2012, 2013, 2014, 2015. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. यामध्ये जोड्यांचे गट आहे. पहिला गट आहे हवामान बदल, पर्यावरणीय समस्या, स्थलांतर, भारतातील गरिबी, आर्थिक असमानता, जागतिकीकरण. त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती उत्तरामध्ये दुरुस्त करून लिहायची आहे. दुसरा जोड्यांचा गट स्टॉकहोम परिषद 1971, ब्रॅटलँड कमिशन अहवाल 1987, जोहान्सबर्ग परिषद 2002. प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992 यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय अ पर्यावरण आणि विकास, ब आण्विक प्रसारबंदी, क आंतरराष्ट्रीय व्यापार, ड लिंगभाव निगडित समस्या. दुसरं विधान आहे आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय अ शिक्षण, ब लोककल्याण, क विकास, ड सक्षमीकरण. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. ती विधाने आहेत, जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणाचा विकास, सिंचन पद्धतीचा विकास. त्याला समर्पक शब्दात काय म्हणतात ते आपल्याला लिहायचं आहे. दुसरं विधान, भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक म्हणून धोरणात्मक सल्ले देते. 3 मानवाच्या सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक घटकाला म्हणतात. आता ई आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. त्यामध्ये विधाने आहेत, जवाहर, त्यासाठी शब्द असतात, त्या शब्दामधील आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. ते शब्द आहेत जवाहर ग्राम समृद्धी योजना, जलयुक्त शिवार योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्त्रियांचे लैंगिक छळ विधेयक 2013, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005, मुस्लिम महिला कायदा 2019, देवदासी प्रथा निर्मूलन कायदा 2005. तिसऱ्या गटातील शब्द आहेत हवामान बदल, जमिनीची धूप, लोकसंख्या वाढ, जैवविविधतेचा ऱ्हास. प्रश्न दुसरा अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामधील संकल्पना आहे, पहिली संकल्पना पर्यावरणीय प्रमुख समस्या, दुसरी संकल्पना पर्यावरण परिषद आणि रिओ परिषद. प्रश्न तिसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण लिहा. त्यामधील विधाने आहेत, नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. आता हे विधान पहिले आपल्याला चूक आहे का बरोबर आहे ते लिहायचं. चूक असेल तर चूक का आहे त्याची कारणे लिहायची आहे, बरोबर असेल तर बरोबर का आहे त्याची कारणे लिहायची आहेत. दुसरं विधान, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. तिसरं विधान, सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास होतो. प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. विधाने, पर्यावरण आणि शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि गरिबी, पर्यावरणीय समस्या आणि संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न. प्रश्न पाचवा, खालील विषयावर तुमचे मत लिहा. 25 ते 30 शब्दात ते आपल्याला मांडायचं आहे. त्यासाठी प्रश्न आहेत, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. 2 हरित क्रांती म्हणजे काय. 3 सक्षमीकरण म्हणजे काय. प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. प्रश्न आहेत, पर्यावरणीय समस्याबद्दल सविस्तर लिहा. संयुक्त राष्ट्र संघटनेने पर्यावरण आणि शाश्वत विकास संदर्भात राबवलेल्या उपक्रमाबद्दल सविस्तर लिहा. प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतातील महिलांची स्थिती. मुद्दे आहेत, आर्थिक असमानता, तस्करी व शोषण, क साक्षरतेचे प्रमाण, ड राजकीय
प्रतिनिधित्व. दुसरा आहे भारतातील महिला सक्षमीकरणाचे उपाय याबाबत चर्चा करा. मुद्दे: भारतातील लोकशाही कायदे धोरण विकासावर भर, क महिला सक्षमीकरणावर भर, ड सरकारचा कल्याणकारी दृष्टिकोन, ई 2016चे महिला धोरण. अशा प्रकारे प्रकरण 3 यावर आधारित ही क्वेश्चन बँक होती. आता प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता या प्रकरणावरील क्वेश्चन बँक पुढील प्रमाणे. प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ती विधाने पुढील प्रमाणे. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे. पर्याय: पंचायती राज, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय संकल्पना, मेल्टिंग पॉट ही संकल्पना. दुसरं विधान: चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत. पर्याय: JKLF नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी. तिसरं विधान: राजीव गांधी यांची हत्या रिकामी जागामध्ये झाली. पर्याय: 1988, 1989, 1991, 1992. चौथं विधान: पहिले भारत पाकिस्तान युद्ध रिकामी जागामध्ये झाले. पर्याय: 1947, 48, 1948, 1949, 1949, 1950. पाचवं विधान: सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी रिकामी जागा समाज अभिप्रेत असतो. पर्याय: आनंदी, स्थिर, सुसंवादी, शांततामय. सहावं विधान: रिकामी जागामध्ये हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. पर्याय: राष्ट्र, राज्य, समाज, सरकार. सातवं विधान: राष्ट्रवाद ही रिकामी जागा अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. पर्याय: राष्ट्र, राज्य, समाज, राजकीय. आठवं विधान: रिकामी जागाचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. पर्याय: सरकार, समाज, राज्य, राष्ट्र. नववं विधान: रिकामी जागाच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. पर्याय: एकीच्या भावनेने, राष्ट्रीय एकात्मतेने आणि राष्ट्रवाद. दहावं विधान: समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. पर्याय: राज्य, शासन, संघटना, जनता. अकरावं विधान: राष्ट्रीय एकात्मतेची समस्या, रिकामी जागा सार्वत्रिक, राष्ट्रीय, वैयक्तिक, प्रादेशिक. 12वं विधान: राष्ट्रीय एकात्मता म्हणजे रिकामी जागा नव्हे. पर्याय: सार्वत्रिक, एकजिन्सीपणा, एकता, एकसंघ. 13वं विधान: संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी रिकामी जागा प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले. पर्याय: संविधानिक, राजकीय, एकसंध, एकतेच्या. 14वं विधान: लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना रिकामी जागा होत. पर्याय: समान, विषम, एकसंध, पूरक. 15वं विधान: विविध गटांचा शासनामधील सहभाग लोकशाहीमुळे शक्य झाला. पर्याय: प्रातिनिधिक, संसदीय, एकत्र, अध्यक्षीय. 16वं विधान: संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित रिकामी जागा व्यवस्था स्वीकारली. पर्याय: अध्यक्षीय, संघराज्य, प्रातिनिधिक, संसदीय. 17वं विधान: सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात महत्त्वाचे स्थान रिकामी जागाला आहे. पर्याय: रांगा, भूप्रदेश, कले, भाषे. 18वं विधान आहे रिकामी जागा साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. पर्याय: 1960, 1972, 1961, 1984. 19वं विधान आहे मधून केलेल्या खालिस्तानच्या मागणीचे आणखी एक मोठे संकट उभे राहिले. पर्याय: पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, गोवा. 20वं विधान आहे रिकामी जागाच्या दशकात भारतात आर्थिक स्थित्यंतर झाले. पर्याय: 1989, 1990, 1991, 1995. 21वं विधान आहे अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाइड फ्रंटची स्थापना रिकामी जागा मध्ये केली. पर्याय:
1961, 1965, 1969, 1970. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये ब गटातील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि उत्तरामध्ये दुरुस्त करून लिहायची आहे. त्या जोड्या आहेत पंडित नेहरू, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, आसाममधील तेलकोंडी 1986, राजीव गांधीची हत्या 1991. जोड्यांचा दुसरा गट आहे इंदिरा गांधीची हत्या, शीख दहशतवादी, बाबरी मशीद 1994, मुंबई दंगल 1993. प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ती विधाने आहेत राज्याची महत्त्वाची भूमिका म्हणजे पर्याय 1 आर्थिक प्रगती, 2 शासन, 3 धर्मनिरपेक्षता, 4 लोककल्याण आणि राष्ट्र उभारणी. उत्तरासंबंधित पर्याय अ फक्त 1, 2 आणि 3 बरोबर, ब फक्त 1, 2 आणि 4 बरोबर, क फक्त 1, 3 आणि 4 बरोबर. दुसरं विधान, नक्षलवादी चळवळीमुळे तेलंगणा चळवळीत सापडतात कारण पर्याय शेतकऱ्यांच्या सरंजामशाही विरुद्धच्या चळवळीला विरोध केला, ब पहिल्यांदाच भारतीय कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला होता, क तेथील आदिवासी लोकांचे समर्थन करत होते, ड दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, खाली जी विधाने दिली आहे त्याला समर्पक संकल्पना आपल्याला ओळखून लिहायची आहे. त्यामध्ये पहिला आहे समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. त्याला समर्पक शब्दात काय म्हटले जाते ते आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. दुसरं विधान, लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. ते शब्द आहेत, पहिला गट आहे शब्दांचा दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. दुसऱ्या शब्दांचा गट आहे राष्ट्रगीत, राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी. तिसरा आहे IAS, IPS, STI, IFS. प्रश्न दुसरा अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यासाठी संकल्पना दिली आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये. प्रश्न तिसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण लिहा. त्यामध्ये पहिला आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. दुसरा आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. तिसरा आहे दहशतवाद हा देशाच्या प्रगतीला पोषक ठरतो. प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. त्यामध्ये विधाने आहेत राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. दुसरा आहे राज्याची भूमिका व राष्ट्रीय एकात्मता. तिसरा आहे नक्षलवाद व राष्ट्रीय एकात्मता. चौथा आहे जम्मू काश्मीर प्रश्न व फुटीरतावाद. प्रश्न पाचवा आहे, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारताची विविधता थोडक्यात स्पष्ट करा. दुसरा आहे उग्रवाद म्हणजे काय. तिसरा आहे दहशतवाद म्हणजे काय. चौथा आहे नक्षलवाद म्हणजे काय. प्रश्न सहावा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला, राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने स्पष्ट करा. दुसरा आहे राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी राज्याची भूमिका. तिसरा आहे समकालीन भारतामध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईबद्दल सविस्तर लिहा. प्रश्न सातवा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. ते प्रश्न आहेत राष्ट्रीय एकात्मताची मूल्ये विशद करा. मुद्दे समान नागरिकत्व, विविधतेत एकता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय, समानता. अशा प्रकारे प्रकरण 4 या प्रकरणाची क्वेश्चन बँक या ठिकाणी पाहिली. आता आहे प्रकरण 5 समकालीन भारत सुशासन. या प्रकरणाची क्वेश्चन बँक पुढील प्रमाणे. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे
नागरिकांना जन्म दाखला व मृत्यू दाखला तयार करून देण्याची जबाबदारी रिकामी जागा वर असते. पर्याय लोकसभा, राज्यसभा, महानगरपालिका, दवाखाने. दुसरा आहे लोकपाल ही संकल्पना रिकामी जागा येथून घेण्यात आली. पर्याय अमेरिका, युनायटेड किंगडम, स्वीडन, रशिया. तिसरं विधान आहे नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. पर्याय पोस्टकॉर्प, विकास प्रशासन, सुशासन, बिगर सरकारी उपक्रम. चौथं विधान आपण नागरिक म्हणून रिकामी जागा यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येते. पर्याय राज्याचा विकास, प्रशासकीय, लोकप्रशासन. पाचवं विधान भारतात रिकामी जागापासून प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर भर दिला जाऊ लागला. पर्याय 1960, 1970, 1980, 1990. सहावं विधान शासनाव्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक, स्वयंसेवी संस्था ह्या रिकामी जागांसाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना दिसतात. पर्याय सुप्रशासन, विकास प्रशासन, प्रशासन, लोकप्रशासन. सातवं विधान प्रशासन ही शासनापेक्षा रिकामी जागा. पर्याय मर्यादित, व्यापक, संकुचित, विस्तारित. आठवं विधान प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकावर लक्ष केंद्रित करून रिकामी जागा संस्थांची कामगिरी सुधारणे हे आहे. पर्याय सार्वजनिक, राष्ट्रीय, सार्वत्रिक, खाजगी. नववं विधान रिकामी जागा म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे. पर्याय उद्देशपत्रिका, मूलभूत हक्क, संविधान, नियम. दहावं विधान रिकामी जागा या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. पर्याय पारदर्शकता, सहभागात्मक, प्रतिसादात्मक, सहमतीदर्शक. 11वं विधान रिकामी जागापासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. पर्याय 2004, 2005, 2006, 2010. 12वं विधान सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये रिकामी जागा होणे अभिप्रेत आहे. पर्याय प्रतिसाद, सहभाग, देवाणघेवाण, सुसंवाद. 13वं विधान द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 हा कायदा रिकामी जागांमध्ये लागू झाला. पर्याय 2014, 2016, 2017, 2018. 14वं विधान स्वीडनमध्ये लोकपाल या कार्यालयास रिकामी जागा असे म्हणतात. पर्याय पोस्टकॉर्प, ई गव्हर्नन्स, प्रिन्स ऑम्ब्युड्समन. 15वे विधान रिकामी जागा हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे पर्याय लोकयुक्त ही संकल्पना राबवली गेली आहे. पर्याय राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब. 16वं विधान रिकामी जागा साली महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली. पर्याय 1965, 1972, 1974, 1982. 17वं विधान नागरिकांची सनद ही संकल्पना नागरिक हा रिकामी जागा असून शासन संस्था या नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत. पर्याय सेवक, उत्तरदायी, नोकर, मालक. 18वं विधान राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी रिकामी जागा संदर्भात अनेक पुढाकार घेतले आहेत. पर्याय ई प्रशासन, ई गव्हर्नन्स, ई नेटवर्क, ई विकास. 19वं विधान भारत सरकारने पहिले लोकपाल म्हणून पिंकीचंद्र घोष यांची रिकामी जागा मध्ये निवड केली. पर्याय 2016, 2017, 2018, 2019. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. जोड्या आहेत IAS भारतीय प्रशासकीय सेवा, IPS भारतीय पब्लिक सेवा, IFS भारतीय फॉरेस्ट सेवा. जोड्यांचा दुसरा गट आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम 2006,
महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा 2005, महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंधक कायदा 2005, महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा 2015. तिसरा जोड्यांचा गट आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती हिरावून घेतलेल्या अधिकाराची चौकट, राष्ट्रीय अनुसूचित जाती संरक्षक उपाययोजना, राष्ट्रीय मानवाधिकार प्रतिष्ठेच्या अधिकाराचे संरक्षण, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण ग्राहकांच्या वादाचे निवारण. प्रश्न पहिल्यामध्ये क आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे ई प्रशासनामध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती उपयोगी आहे कारण. दुसरं माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ झाले आहे. दुसरा पर्याय राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामध्ये कार्याचे व्याप वाढले आहे. तिसरं प्रशासन गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण बनले आहे. दुसरा आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भूमिका. पर्याय जीविताचा हक्क, 2 स्वातंत्र्याचा हक्क, 3 आर्थिक विकासात चालना, 4 समता आणि आर्थिक प्रतिष्ठेच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी कार्य करणे. आता उत्तरासंबंधित पर्याय अ फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत, ब फक्त 1, 3 आणि 4 बरोबर, क फक्त 1, 2 आणि 4 बरोबर. तिसरा आहे लोकपाल व लोकायुक्त संस्थांची स्थापना करण्यात आली कारण. पर्याय राजकीय पुढाऱ्यांना मदत करण्यासाठी, मनामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी, देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. त्या विधान आहे शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. 2 लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग. 3 माहिती आणि तंत्रज्ञानामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. प्रश्न पहिल्यामध्ये ई गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. त्यामध्ये पहिला आहे सहभागात्मक, उत्तरदायित्व, पारदर्शकता, भ्रष्टाचार. या शब्दामधून जो शब्द गटात बसत नाही, जो वेगळा आहे, तो आपल्याला उत्तरामध्ये लिहायचा आहे. दुसऱ्या शब्दांचा गट कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही. प्रश्न दुसरा अ आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिली संकल्पना सुशासनाची मूल्ये, 4 मूल्ये 4 चौकोनामध्ये लिहायची आहेत. दुसरी संकल्पना ई प्रशासनाचे उद्दिष्ट, 4 उद्दिष्टे लिहायची आहेत. प्रश्न तिसरा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण लिहा. विधान पहिलं आहे राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. दुसरं सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. प्रश्न चौथा खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. विधाने लोकपाल आणि ई प्रशासन, दुसरं सुशासन आणि ई प्रशासन. प्रश्न पाचवा खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. ती प्रश्न आहेत नागरिकांची सनद थोडक्यात स्पष्ट करा. लोकायुक्त याबद्दल थोडक्यात मत मांडा. तिसरं माहितीचा अधिकार थोडक्यात सांगा. चौथं लोकपाल याबद्दल थोडक्यात सांगा. प्रश्न 6वा खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी निर्माण केलेल्या आयोगाची सविस्तर माहिती लिहा. दुसरा आहे ई प्रशासनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. प्रश्न 7वा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे सुशासन म्हणजे काय ते सांगून सुशासनाची विविध मूल्ये स्पष्ट करा हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचे मुद्दे अ सहमतीदर्शक, ब उत्तरदायित्व, क प्रतिसादात्मक, ड पारदर्शकता. अशा प्रकारे आपण प्रकरण 5वे या प्रकरणाची क्वेश्चन बँक या ठिकाणी पाहिली आहे. आता प्रकरण 6वे भारत आणि जग या प्रकरणाची क्वेश्चन बँक पुढील प्रमाणे. त्यामध्ये प्रश्न पहिला अ आहे
कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान, भारतीय संविधानाच्या रिकामी जागा भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला आहे. पर्याय तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या. दुसरं विधान, अलिप्तवादी राष्ट्राची पहिली शिखर परिषद रिकामी जागा येथे भरली. पर्याय न्यूयॉर्क, स्वीडन, बेलग्रेड, टोकियो. तिसरं विधान, अलिप्तवादी राष्ट्राची पहिली शिखर परिषद रिकामी जागामध्ये आयोजित करण्यात आली. पर्याय 1961, 1962, 1963, 1965. चौथं विधान, NATO हा लष्करी करार रिकामी जागामध्ये केला. पर्याय 1948, 1949, 1950, 1951. पाचवं विधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिकामी जागा यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. पर्याय जॉर्ज बुश, रूझवेल्ट, चर्चिल, जोसेफ नाय. सहावं विधान, रिकामी जागामध्ये भारतीय संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्याय 2001, 2002, 2003, 2004. सातवं विधान, रिकामी जागामध्ये भारत सोव्हिएत मैत्री करार करण्यात आला. पर्याय 1971, 1972, 1973, 1974. आठवं विधान, रिकामी जागामध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. पर्याय 1948, 1949, 1950, 1951. नववं विधान, ईशान्येकडील रिकामी जागा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश. पर्याय नफा, नाटो, लेफा, नेफा. दहावं विधान, रिकामी जागामध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला. पर्याय 1961, 1962, 1963, 1964. अकरावं विधान, रिकामी जागा यांना भारतात राजकीय आश्रय देण्यावरून चीनने भारताविरुद्ध टीका केली. पर्याय किंग सोंग शो, दलाई लामा, मिखाईल नेल्सन. 12वं विधान, बांगलादेशाची निर्मिती झाली. पर्याय 1970, 1971, 1972, 1973. 13वं विधान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताने रिकामी जागामध्ये श्रीलंकेत शांती सेना पाठविले. पर्याय 1985, 1986, 1987, 1988. 14वं विधान, भारत आफ्रिका शिखर परिषद 2015 रिकामी जागा येथे आयोजित करण्यात आली. पर्याय जोहान्सबर्ग, रिओ, नवी दिल्ली, मुंबई. 15वं विधान, IORA या संकल्पनेचा जन्म रिकामी जागामध्ये झाला. पर्याय मार्च 1996, मार्च 1997, मार्च 1998, मार्च 1999. 16वं विधान, भारत बांगलादेश फरक्का करार रिकामी जागा मध्ये झाला. पर्याय 1994, 1995, 1996, 1997. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्या जोड्या आहेत NATO युरोप, ANZ आफ्रिका, SEATO दक्षिण पूर्व आशिया, CINTO पश्चिम आशिया. दुसरा जोड्यांचा गट आहे भारत पाक युद्ध 1947, शिमला करार 1976, लाहोर करार 1999, भारत पाक युद्ध 1965. प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे अलिप्तवादाचा गाभा हा आहे. पर्याय अ जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन, ब शीतयुद्धात सहभाग, क लोकशाही समाजवाद एक धोरण, ड प्रादेशिक वादाची धोरण. दुसरा आहे भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार रिकामी जागा या देशाबरोबर केला. पर्याय अ बांगलादेश, ब पाकिस्तान, क चीन, ड नेपाळ. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. त्यामध्ये
पहिला आहे नेपाळ, सिक्कीम, भूतान या राज्यांना म्हणतात. दुसरा आहे चीन आणि भारत यांच्यातील सीमालगतचा व्यापार. तिसरा आहे चीनचा व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प. प्रश्न दुसरा अ, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये पहिली संकल्पना परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. प्रश्न तिसरा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण लिहा. त्यामध्ये पहिला आहे म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. 2. 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सागरमाला योजनेत रस्त्यांचा व्यापार विकास अभिप्रेत आहे. प्रश्न चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. विधाने भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशाची निर्मिती, परराष्ट्र संबंध आणि अलिप्तवादी धोरण. प्रश्न पाचवा आहे खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. प्रश्न आहेत हिंदी महासागरात भारताची भूमिका, भारत-पाकिस्तान परराष्ट्र संबंध. 3. भारत-चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा. 4. रशिया भारताचा मित्र यावर तुमचे मत मांडा. प्रश्न 6वा खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न भारत-आफ्रिका संबंधावर सविस्तर लिहा. भारत-अमेरिका संबंधावर सविस्तर लिहा. परराष्ट्र धोरणांची उद्दिष्टे व तत्वे विशद करा. प्रश्न 7वा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे अ. भौगोलिक घटक, ब. ऐतिहासिक घटक, क. आर्थिक घटक, ड. राजकीय घटक, ई. आंतरराष्ट्रीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. अशा प्रकारे प्रकरण 6वे भारत आणि जग या प्रकरणाची क्वेश्चन बँक या ठिकाणी आपण पाहिली आहे आणि राज्यशास्त्र या विषयावर दिलेली क्वेश्चन बँक आपण या ठिकाणी आता संपूर्ण पाहिली आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन बँक संबंधित प्रश्नासाठी, उत्तरांसाठी, स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी, निबंध पत्र अभ्यासण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल